जय श्री माताजी. शुभम. आपलं नाव काय? माझं नाव शुभम सुरेश वडोरकर, राहणार वडाळगाव, तालुका दर्यापूर. तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. दादा, आपण हे सहयोग केव्हापासून करता? सहयोग ज्ञान दादा मी 8 वर्ष झाले करतो. सहयोगापासून आपल्याला कोणतं फायदा झाले? सहयोगापासून सर्वात जे मेन आपलं इन्कम सोर्स आहे शेती, तर सर्वात मोठा फायदा शेतीत झालेला आहे. तर हे समजा असं 2 एकर क्षेत्र आहे, तर याच्या आधी जी परिस्थिती होती ते काय कशी होती? आपली परिस्थिती याच्या अगोदर थोडी हे होती, कमजोर होती. सहयोगात आल्यापासून आपलं विकास चांगला होऊन राहिला. तर दादा, हे आपलं जे शेत आहे, आम्ही आता रस्त्यानं आलेलो आहो पाहत, पण असं शेत जे आहे 2-3 शेतं लागले तर ते पिवळे झालेले आहेत. तर याचं हे तुम्ही काय केलं बा असं की पराठी हिरवी आहे आणि मालही शेंड्यापर्यंत चांगला लागलेला आहे याला? तर कोणती पद्धत हे अवलंबली याची याच्यासाठी? आपली सुरुवातीला उन्हाळ्यात या शेतात श्री गणेश पूजन नारळ ट्रीटमेंट केलं, नंतर व्हायब्रेटेड बियाणं केलं श्रीमाताजी समोर ठेवून, नंतर पेरणी झाल्यानंतर फवारणीत समजा व्हायब्रेटेड जलचा उपयोग केला, वावरात येऊन रेग्युलर ध्यान करणं, गणपती अथर्व शिष्य म्हणणं, तसं केलं. आणि खताचे डोस किती झाले याला? खताचे डोस 3 झालेले आहेत आणि ते नॉर्मल म्हणजे एकदम स्वस्तात स्वस्त. फवारणी 4 झालेल्या आहेत, ते पूर्ण नॉर्मलवाल्या जे स्वस्त औषधी भेटतात तेच उपयोग केलेले आणि जास्तीत जास्त ध्यान आणि व्हायब्रेटेड जलचा. असं माल तरी आपण पाहू शकतो की जवळपास 30-35 बोंडी पक्का झालेला आहे माल. आणि कच्चा माल 30-35, 70-80च्या आसपास याला कच्चा पक्का माल आहे. या पद्धतीने दादांनी शेती केली, सहयोग पद्धतीने केलेली आहे शेती, आणि त्याचा दादाला भरपूर फायदा झाला. तसेच माझे आव्हान आहे सर्व सहयोगांना व सर्व लोकांना आव्हान आहे की त्यांनी सहयोगात यावं आणि आपली प्रगती करून घ्यावी. जय श्री माताजी. हां दादा, हे शेत तर तुमचं पानफसंचं आहे ना? पाणी खूप साचते, तरी अशा परिस्थितीतही दादांचं जे शेत आहे ते बघून घ्या आपण. आता पराठी जवळपास छातीपर्यंत आलेली आहे, 4-4.5 फुटाच्या ची हाईट झालेली आहे. पानफसंचं शेत असूनही याला माल पूर्ण कव्हर केलेला आहे, कुठेही तुम्हाला पिवळी दिसणार नाही. हा सर्व कमाल श्री माताजींच्या सहयोगाचा, चैतन्याचे पाणी आणि ध्यानाचा परिणाम आहे. म्हणून सर्वांना आव्हान आहे की आपल्या शेतात सहयोगाचे ध्यान करावे आणि चैतन्याचा, जलाचा भरपूर वापर करावा. जय श्री माताजी. जय श्री माताजी. हे जे 2 एकर शेत आहे ते पूर्ण पानपसंतचं आहे. जवळपास अर्ध्या शेतात तर पाण्याचे डबरं थांबतात. तर रेग्युलर ध्यानाने व्हायब्रेटेड जलचा उपयोग करून गणपती अथर्व शिष्य म्हणून तर या वर्षी सर्वात मोठा अनुभव असा आला की या पानपसंतच्या वावरात कुठेही, जसं मी रेग्युलर वावरात येत जाऊ, तर एकही दिवस असं जाणवलं नाही की बा जे असंतुलित पाऊस आहे त्याच्यामुळे आपल्या वावरातली कपाशी पिवळी पडली म्हणून. तर सर्वात मोठा फायदा असा झाला की हे पूर्ण वावर पानफसंतचं असूनही या वावरातली सुरुवातपासून कंटिन्यू पराठी जशी आहे हिरवी आहे तशीच आहे. असं नाही की याच्यात महागीचे फवारणी, महागीचे खतं टाकलेले आहेत. फक्त एकच आहे की याच्यात रेग्युलर ध्यान झालं, आपलं व्हायब्रेटेड जलचा उपयोग केला, त्याच्यामुळे हा सर्वात मोठा फायदा झाला शेतात. जय श्री माताजी.